हाय, हॅलो, नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. हल्ली असं शांतपणे बसून व्हिडिओज बनवला गेला नव्हता. तर आज त्याला छान मुहूर्त मिळालेला आहे आणि कारण पण तसंच आहे त्याचं. आज मी खण साफ करायला घेतले माझे. तर त्याच्यात मला फुलाचं डिझाइन असलेले 5 साड्या सापडल्या. तर मी म्हटलं चला आता हा सीझन पण असा आहे, की समर सीझन त्याच्यात फुलापानांचं प्रिंट असलेले कपडे, स्पेशली साड्या कॉटनच्या वगैरे घातल्या, की खूप फ्रेश, एलिगंट असा लूक येतो आणि स्वतःलाही छान वाटतं, बघणाऱ्यालाही छान वाटतं. अशा प्रिंटच्या ज्या साड्या आहेत ना, त्या अगदी कुठल्याही वयोगटाला खूप छान वाटतात आणि प्रत्येक साडीबरोबर एक वेगवेगळी स्टोरी असते. स्टोरी कशासाठी मी म्हणते, की त्याच्यावर जी वेगवेगळी फुलं असतात, त्याच्या संदर्भात अगदी लहानपणापासून आपल्या काही ना काही अशा त्या फुलांच्या संदर्भात काही ना काही आठवणी असतात. तर त्या परत आपल्या छान जागृत होतात आणि आपल्याला अजून फ्रेश वाटतं. आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघतातच आहे, की हे माझं छान मनी प्लांटचं झाड आहे. माझ्याकडे 4 कुंड्या आहेत मनी प्लांटच्या. तर छान खूप मस्त बहरलेल्या आहेत त्या. आणि इकडे हे जे हे तर आर्टिफिशियल आहे, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि मागच्या वेळेस मी IKEAतून आणलं होतं ते, तेव्हा मी तुम्हाला ते दाखवलेलं होतं. आणि मी म्हटलं उन्हाळा आहे म्हणताना हे असं छान सौंदर्य आपल्या आजूबाजूला ठेवायचं, आपल्या नजरेसमोर ठेवायचं, की ते आणि छान वाटतं. म्हणून आज ह्या सेटिंगमध्ये व्हिडिओ. तर चला आपण आता एक-एक साडी बघूयात. ही साडी बघा, किती छान आहे. ही मी मॅरेथॉनला, वुमन्स डेला जे मॅरेथॉन होतं, तेव्हा मी ही नेसलेली होती साडी. दादरहून मैत्रिणीने खरेदी केली. आम्ही 6 मैत्रिणींनी सेम साड्या नेसलो होतो आणि त्याचं Instagramवर सुद्धा ना माझं हितगुज नावानेच आहे. या सगळ्या ज्या मी साड्या दाखवणार आहे ना, त्या तुम्हाला सगळ्या तिथे बघायला मिळतील. तर नक्की तुम्ही बघा. ही मल कॉटनची साडी अगदीच सॉफ्ट आहे आणि हे पेंट केलेलं आहे हं. किती सुंदर दिसतंय बघा. आणि त्याला परत टॅसल्स पण आहेत. हे असे सगळे त्याला टॅसल्स आहेत. आणि ह्याच्यावर मी व्हाईट चं ब्लाउज घातलं होतं. ह्याच्यावर तुम्ही कुठलंही यापैकी कुठलंही ब्लाउज घाला असं नाही मी म्हणणार. कारण कधीतरी त्या साडीचा रंग आणि त्या साडीला त्या ब्लाउज पीसचा रंग मॅच होतो का हे पण बघायचं. म्हणजे आपल्याकडे ह्या कलरपैकी कुठले कलर असतील तर ते आपण ट्राय करायचे. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे व्हाईट ब्लाउज. या कॉटनच्या साड्यांवर किंवा या फ्लोरल प्रिंटच्या साड्यांवर ना व्हाईट ब्लाउज खूप छान वाटतं. आणि मग त्याच्यात पण भरपूर टाईप आहेत व्हाईट ब्लाऊजमध्ये. अगदी चिकनकारी असू दे, त्याच्यानंतर स्लीवलेस असू दे, स्लीवलेस किंवा त्याच्यातही भरपूर प्रकारे टी-शर्ट टाईप असतात, ते क्रॉप टॉप टाईप असतात, तसे ब्लाऊज तुम्ही घालू शकतात. बघा किती छान आहे, मस्त मुलायम अशी डिझाईन पण परत एकदा दाखवते. किती छान आहे बघा. त्याच्यानंतर पुढची साडी दाखवते मी ही. ही मिशोवरून घेतलेली आहे आणि माझ्या मैत्रिणीने आम्हाला 6 मैत्रिणींना ही साडी घेतलेली आहे. पण ती नेसायचं अजून आमचा मुहूर्त नाही आलाय. काही ना काही चालूच आहेत म्हणताना गोष्टी. तर आम्हाला रील बनवायचा आहे, पिकनिकला जायचंय त्याच्यासाठी ही साडी आहे. पण फुल बघा कसं सनफ्लॉवर प्रिंट. हा जो कलर आहे ना तो धुपछाव टाईप दिसतो. त्यामुळे ती साडी खूप छान दिसते. अर्थात फॉल बिडिंग वगैरे सगळं करून तयार आहे. पण अजून आमचा पिकनिकचा किंवा रील बनवायचा मुहूर्त नाही येते. त्याच्यासाठी ही एक साडी. त्याच्यानंतर ही साडी मी खूपदा वापरली आणि इतकी सुंदर दिसते ना ही साडी. तुम्ही अगदी मी परत सांगेल, की Instagramवर हितगुज या नावानेच माझं इन्स्टा पेज आहे. तिथे तुम्ही बघा, या साड्या खूप छान वाटतात. ही पण तशीच. याला पण असेच हे टॅसल्स आहेत 2 कलरमध्ये. आणि हे बघा, हे फुलाचं असं डिझाईन पूर्ण साडीवर आहे आणि पदरावर जास्त आहे. तर खूप छान दिसते ही पण साडी. आणि परत तेच आहे, की या साड्या अशा नेसल्या ना, की मेकअप पण असा साधा सिंपल ठेवायचा. जेवढी सिंपल ज्वेलरी तुम्ही या साड्यांवर वापराल ना, तेवढं तुमचं लूक असं उठून येईल आणि ते आकर्षक दिसेल. ती साडी उठून दिसेल. मोत्याची एखादी माळ, तसेच कानातले किंवा मस्तपैकी एखादं आपलं छानसं लांबसं मंगळसूत्र, त्याच्या मॅचिंग कानातले किंवा असं एकदम सोबर अशी छान ठेवायची ज्वेलरी. बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे, फुलापानाची साडी नेसली ना, की त्याच्यावर तसेच ते फुलापानाचे ज्वेलरी भडक-भडक काहीतरी कानातलेही तसे. आणि मग ते थोडं विचित्र वाटतं. म्हणजे तर त्याच्यापेक्षा या अशा साड्यांवर ना मेकअप पण छान सिंपल आणि ज्वेलरी पण छान भडक न वापरता नाजूक-साजूक आणि 4 वेळा विचार करूनच घाला असं मी सांगेल. नाही तर मग त्या साडीचा लूक सगळा निघून जातो.
त्याच्यानंतर ही प्राजक्ताची साडी. आणि मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक साडीचं पोत किंवा त्याच्यावरचे त्या फुलांच्या डिझाईननुसार काही ना काही आठवणी असतात. तसं आमच्या माहेरी खूप असं मोठ्याच्या मोठं प्राजक्ताचं झाड होतं आणि केवढा तो सडा पडायचा आणि ते आम्ही फुलं वेचणं आणि त्याच्या त्या बिया असतात तो पैसा पैसा म्हणून खेळणं, अशा भरपूर साऱ्या आठवणी आहेत. ही आणि ही साडी या अशा दोन्ही साड्या मिशोवरून घेतलेल्या आहेत. हे पोत थोडं जाड आहे, त्यामुळे मिऱ्यांकडे ना ते थोडंसं जाड होतं, पण व्यवस्थित प्रॉपर नेसलं की तेवढा प्रॉब्लेम नाही येत. आणि मग त्याच्यापेक्षा ही जी मल कॉटनची साडी आहे ना, ती इतकी हलकी-फुलकी आहे, तर ती नेसल्यासारखी पण वाटत नाही. असं असतं ना कॉटनच्या साड्यांचं, की कम्फर्टेबल आपण वावरू शकतो. त्यामुळे आणि समर सीझन आहे मुख्य म्हणजे, त्यामुळे त्याच्यात या आणि छान वाटतात. आणि एक साडी लास्टची ही साडी आहे माझ्याकडे. तर ती साडी मी आणि माझी बहीण आम्ही गेलो होतो दादरला एका एक्झिबिशनमध्ये, तेव्हा घेतलेली आहे. मला ना ॲक्चुअली ह्याचा प्रकार तेवढा माहिती नाही. पण हे असं फुलांचं पूर्ण डिझाइन आहे ह्याच्यावर आणि ह्याला पण असे हे टॅसल्स आहेत. खूप छान वाटतंय. मी तुम्हाला दाखवते. कलर पण जरा असा वेगळा आहे. मला असं थोडंफार अनकॉमन गोष्टी घ्यायला आवडतं, असं मी मागे तुम्हाला बोलली होती. त्यामुळे मी असा हा कलर चूज केलाय. छान वाटतं. आणि परत तेच आहे, की ह्या फ्लोरल प्रिंटच्या साड्या आहेत ना, त्या बघता क्षणी खूप छान वाटतात. तुम्हालाही कुठली साडी आवडली आहे की नाही ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आणि आता गरमीचा सीझन आहे, म्हणताना तुम्ही कॉटनचं जास्त प्रिफर करा आणि मस्त हा सीझन छान एन्जॉय करा. काही ना काही फंक्शनला जाताना नक्की अशी फ्लोरल प्रिंटची साडी नेसा आणि तुम्हाला नक्की कॉम्प्लिमेंट्स मिळतील. ह्या माझ्या अनुभवावरून सांगते. प्राजक्ताची जी साडी ते बिल्डिंगची पूजा होती तेव्हा नेसली होती, तोही फोटो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे साडी बघा किती छान अशी मस्त वाटते. एकदम एलिगंट लुक येतंय त्याच्यात. खूप सुंदर दिसते. त्यामुळे समर सीझन आहे आणि छानसं एखादं असं ओकेजन आहे, तर नक्कीच तुम्ही फ्लोरल प्रिंटची साडी वापरा. त्याच्यामुळे तुम्ही अजून आकर्षक, फ्रेश आणि एलिगंट दिसाल. ना ह्या साड्या नेसल्या ना, स्वतःला तर फ्रेश तरतरीत छान वाटतंच, पण समोरच्याला बघणाऱ्याला पण खूप छान वाटतं आणि त्यामुळे अर्थातच आपण अशा साड्यांमुळे आकर्षक दिसतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला कुठलीही साडी सगळ्यात आवडली तेही सांगा. कोणत्या फ्लोरल प्रिंटच्या तुमच्याकडे साड्या आहेत ते पण माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.